धान्याला उठवा शिवाजी पूरा बनायचं जो लावून नाही ज्याच्यासाठी नाही गंगा यमुना गंगा उच्चर जल शीतरंग तव शुभामे जावे तव शुभाशिष मारे गाये तव जय गाथा मंगल मंगलदायक जय भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 राज्य की शुरू करेंगे शुरू कर विजय असो.
जय असो. तो बघ झोपेत नव्हतं ये दिली गायला. टिवले ग्रामपंचायत मधले प्रजासत्ताक दिन. तिवरे चिपळूण तिवरे. विश्राम. सावधान. एक साथ राष्ट्रीय झंडे के लिए सलामी देंगे. सलामी दो. एक साथ राष्ट्र की शुरू करेंगे. शुरू कर. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे. एक साथ राज्य की शुरू करेंगे. शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. विधी नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभाव अस्मानाच्या सुरतानी राव. जवाब देती जिवा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगट
साथ झंडा गीत शुरू करेंगे। शुरू कर। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए। विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रण पूर्ण हमारा। झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। झंडा ऊंचा रहे हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा। 3 कॉमिनार लगाएंगे। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। भारतीय स्वातंत्र्य दिनाचा, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा। के साथ विश्राम, आराम से। राइट, सावधान। प्रतिज्ञा के लिए तैयार। सर्वांनी हात पुढे करा। एक साथ प्रतिज्ञा शुरू करेंगे। शुरू कर। मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करतो। जय हिंद। एक साथ विश्राम, आराम से। सर्वांना नमस्कार। ज्या स्वातंत्र्य सेनानींच्या त्यागानं आणि बलिदानानं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्या सर्व स्वातंत्र्याला मी विनम्र अभिवादन करतो। आणि आजच्या या स्वातंत्र्याने आपण सर्वजण उपस्थित राहिला, आपण सर्वांचं मी शाळेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। थोडीशी आपली गैरसोय अडचण झाली, आपल्याला हा ध्वजाचा कार्यक्रम या मोकळ्या जागेत करण्याची आपल्या सगळ्यांची इच्छा होती, मानसिकता, परंतु पावसाच्या या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला ते शक्य झालं नाही। आपण पुन्हा एकदा सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहत आपलं सर्वांचं स्वागत करतो, त्याचबरोबर आभार व्यक्त करतो। यानंतर पुढचा कार्यक्रम विद्यार्थ्यांचं जे स्फूर्तिगीतांचं गायन आहे आणि इतर काय कार्यक्रम आहेत आपला तत्पूर्वी काही जे देणगीदार आहेत त्यांची नावलेख करणं हे आमचं शाळेचं कर्तव्य आहे। त्याप्रमाणे इथं मी त्यांचा नावलेख करत आहे। आपल्या गावातील काशीराम धाकू तिवरेकर दादा, कैलासवासी महादेव केशवराव कदम, त्याचप्रमाणे कैलासवासी संत नेहमीच शाळेसाठी मदत करतात। त्यांनी मुलांना पट्टी, पेन्सिल, रबर, पेन आणि शाळेच्या नवीन हॉलसाठी ग्रामपंचायतीचे आभार। त्याचप्रमाणे रितेश रमेश गायकवाड मध्यंतरी इथे शाळेचं किरकोळ काम होतं, कळापे लावायचे होते, त्यासाठी संतोष जांभळे, सुधीर पवार, अनिल काळे, आपले सदाशिव अनंतराव शिंदे यांनी सुद्धा मुलांसाठी चॉकलेट दिलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांचं मी एका शब्दात स्वागत करतो। यानंतर काय करायला माहिती आहे, कार्यक्रम तिकडे असला तरी जाणारे तिकडे जातात। आता मुलांना परत हे नको होऊ द्या, म्हणजे कसं दोन्ही काम त्यांनी मुलांसाठी जे पॅड आणलेले आहे शैक्षणिक मदत म्हणून एक प्रतिष्ठित स्वरूपात त्यांच्या वतीने ते पॅड 2 मुलांना वाटप करावे अशी मी त्यांना विनंती करतो। साठी आलेले आहेत पुढे बोला। शाळेच्या वतीने मी धन्यवाद मानतो। त्याचप्रमाणे सर्व देणगीदारांचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत आणि आभार मानतो आणि आपल्या संगीत कार्यक्रमाला आता सुरुवात करावी अशी मी मोठे सरांना विनंती करतो। ठीक आहे, ठीक आहे। त्याचप्रमाणे मध्यंतरी आपल्या शाळेला छत्री वाटप कार्यक्रम जो मोठा झाला, त्या आपल्या दसपटीतील कागोडगावचे श्री विनेशजी मोहिते
आकरे गावचे विनयजी मोहिते यांनी त्यावेळी मोठी मदत आपल्या शाळेत दिलेली आहे. त्यांच्या कार्यभावल्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे. त्यासाठी मी आपल्या सर्व Thank you.
मुलाचे
वारी आता इथे आम्ही समाप्त करतो या स्वातंत्र्य दिन भारताचा राष्ट्रीय सण आहे, कारण या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला होता. 15 ऑगस्ट 1947च्या आधी भारत इंग्रजांचा गुलाम होता. इंग्रजांच्या राज्यात प्रजा फार कष्टी होती. इंग्रज जनतेवर तऱ्हेतऱ्हेचे जुलूम करीत होते. जनतेत गरिबी, महामारी, बेकारी व भेदभावाच्या समस्या होत्या. जनतेने इंग्रजी शासनाच्या विरुद्ध बंड केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वात झालेल्या लढ्यात भारतीयांचा विजय झाला. स्वातंत्र्यासाठी हजारोंना फाशीची शिक्षा झाली. लाखांच्या संख्येत लोकांनी लाठीमार व गोळीबार झेलला. अनेकांना कारावास भोगावा लागला. महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक, जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस इत्यादी अनेक पुढाऱ्यांनी या जनतेचे मार्गदर्शन केले. आज पण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या नेत्यांची आठवण करतो, कारण ज्यांनी स्वतःचे प्राण गमावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य दिनाचा मुख्य समारंभ दिल्ली लाल किल्ल्यावर होतो. प्रधानमंत्री लाल किल्ल्याच्या काठावरून राष्ट्रीय झेंडा फडकवतात. राष्ट्रगीताचे गायन होते. प्रधानमंत्री राष्ट्राला संबोधन देतात. या दिवशी पूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असते. लोक मिठाई वाटतात, देशभक्तीची गाणी वाजवून आनंद व्यक्त करतात. या दिवशी आपण आपल्या महान नेत्यांची आठवण काढली पाहिजे, ज्यांनी स्वतःचे प्राण गमावून देशाला व आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. एवढे बोलून मी माझी भाषण संपवत आहे. बधाई देती हूँ. 15 अगस्त भारतवर्ष का राष्ट्रीय पर्व है. भारत देश का 1875 और 1947 तक स्वातंत्र्य संग्राम लड़ने के लिए लड़ाई पश्चात ब्रिटिश शासन 15 अगस्त 1947 में क्रांति सेनाओं ने अपनी जान की बाजी लगाई, जैसे कि महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, लाला लाजपत राय, खुदीराम बोस यदि अपने देश की लड़ाई लड़ने के लिए महात्मा गांधी ने सत्याग्रह आंदोलन चलाया. उनको कई बार जेल भी जाना पड़ा, तभी भी उन्होंने हार नहीं मानी. स्वतंत्र सेनाओं के लिए मैं कुछ नहीं कहना चाहूँगी कि स्वतंत्र दिवस हमें याद दिलाता रहेगा कि हम केवल व्यक्ति ही नहीं बल्कि हम लोगों के एक महान समुदाय का हिस्सा है. इतना कहकर मैं अपने 2 शब्द समाप्त करती हूँ. जय हिंद. आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांनी काही छान प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या मुलांना पेराल ते उगवते या न्यायाने जे आम्ही टाकू ते त्यांच्याकडून आम्हाला दिसतं. आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शासनानं एक उपक्रम राबवला आहे, तो म्हणजे निपुण भारत. पण तिकडे पुढे चालेल. एक तुम्ही जाऊन उठा ना. तुषार त्यांचा मुलगा तुषार जांभळे यांनी या शाळेला त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीनं धन्यवाद आणि त्यांचा सत्कार. धन्यवाद जांभळे मॅडम. अशाच आपल्या शाळेच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होणार आहेतच. आपण सगळ्यांचं सहकार्य त्यासाठी आहेच. नितीन भाऊनी यासाठी खूप मोठे नाही सारखं असा प्रकार नाही. नितीन भाऊ आपल्याला जी आज मुलांना शैक्षणिक साहित्याची मोठी देणगी मिळालेली आहे ते लातूर देणारे संतोष कदम यांचं विद्यार्थी आपण सर्वजण चला होईल येतोय खाली. आता
तिवल्यामधील स्वयंभू शंकराचं मंदिर आहे हा. त्याच्याच बाजूला तिवले नंबर 1 मराठी शाळा गावठण हे बघा.